हे पहा आपलं गहू आपण गहू पेरलेला आहे आणि इकडे केले मका केलेली आहे आम्ही आमच्या बैलासाठी. कशी आहे मका? केलेली आहे. तर बघा छान उगवलेली आहे. सकाळच्या सोयाबीनामध्ये किती सुंदर दिसत मका आहे. ही आणि इकडं केलंय या भुईमुग. ठिकाणी भुईमुग पेरलेला आहे आपण. कसं वाटतंय? खूप सुंदर दिसत आहे. कशी उगवण शक्ती भुईमुगाची? उगवण शक्ती सुद्धा खूप सुंदर झालेली आहे दादा भुईमुगाची. मुरली दादा, शेतात गेल्याशिवाय शेतातला अनुभव खूप सुंदर उन्हाळी असतो भुईमुग आहे बघा. ही आणि उन्हाळी तो शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. काय हो. बरोबर आहे की नाही? आणि या ठिकाणी आपण इकडे बघा ऊस. 10,001 जातीचा आता उगवेल आहे. 4 फूट सरीमध्ये लावलेला आहे. जवळपास 10,001 आपण ही याचे आता उगवण होत 4 आहे. फुटाच्या सरीवर 12 तारखेला लागलेलं आहे. उगवत आहे, कुठं कुठं उगवत आहे, चांगल्या पद्धतीने दिसत आहे कुठं कुठं. काही मोड भरपूर आलेले आहेत वरी. शेतात काम केल्याशिवाय कळत नाही कसं येतंय काय नाही. होय दादा, हे असाच खाली इथं पेरलाय उन्हाळी तीळ. या ठिकाणी खूप पेरलं आहे आपण. कालच पाणी दिले ह्याला तिळाची सुद्धा स्प्रिंकलर. उगवण होत आहे. पण ते टिपणीवर पेरलाय ही टिपणीच्या पाठीमागं. आणि टिपणीच्या मोग्यानं. पाठीमागं मोग्यानं पेरला ते. तर मित्रांनो, उगवल का नाही हे सांगा. हे 2 एकर आम्हाला तीळ तर आहे. कुठंतरी दिसतंय. काही जण म्हणत होते की उगवणा गेला तीळ. सॉरी, इकडं लवस उगवायलाय. आपलं शेत इथला पण एकदम ऊस गावाच्या उगवायला चालू शेजारी आहे आहे. सध्या. आता हे थोडा 2 दिवस मागून आहे, 2-3 दिवसानं या दिसायलेल्या झाडापासून ते इकडं दिसायला कुठं. हे असंच खाली नदीपर्यंत तिकडे विहीर आहे समोर दिसायला तुम्हाला दिसत असेल लिंबाच्या झाडाखाली. आपला स्वतःचा रस्ता आहे हा. इथं कापूस होता सगळाच, हे काढून हे सगळं केलंय समजा. इकडनं तीळ आहे. इथे एक समजा 1-1.5 एकर कापूस राहायला ठेवलाय आम्ही. सगळेजण आमचे फ्रेंड मित्र परिवार म्हणत होता माझा की कसं घेतलंय नेमकं, कसलं रान आहे. खाली आपण बघा हे कसं आहे. तिळाचं काळ घेतलंय व्यवस्थित रान. वीज पण घेतलंय. इथं पाणी चालू होतं. आज इथं पाणी चालू होतं. राहिल्यात वाटतं 2-4 सऱ्या. या ठिकाणी हे बघा. इकडला सकाळी थोडा भिजवलंय. मागून लावलेला आहे. 10 दिवसाचा फरक आहे इकडल्या आणि वरच्या ऊसामध्ये. दादा